धर्माच्या माध्यमातून शांत केलं जातं. शुभम चौधरी या फलंदाजांना तिसरा चेंडू षटकामधील समोर शुभम चौधरी उडवलाय मिड विकेटला, फटका बसलाय, एलिव्हेशन कमी, शतरक्षक डाऊन द कॅच. बडी मछली जाल में मोठा धक्का लागला जातोय. बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला फलंदाज शुभम चौधरी बॅक टू द डगआउट. तसं प्रत्युत्तर दिलाय. एक षटकार टोकला आणि सलग एक चेंडू डॉट देखील त्याला खेळवला आणि त्याच्यानंतर विकेट संपन्न केली. गोलंदाजाच्या माध्यमातून धर्माला पण पाहतोय, वेगवान गोलंदाजा आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 6 धाबा त्यानं खर्च केला, 1 विकेट त्याच्या नाबाबती राहिल्या. 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही बॅलन्स असेल आज खऱ्या अर्थानं पण पाहतोय. संघाचे बिग पॅकर्स म्हणून आपण पाहतोय कुशा शेट लोत्या, त्यानं पॅक केलेला संघ आणि आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात षटकारानं, गोलंदाजाचं स्वागत षटकारानं केला. प्रदीपनं ठोकलाय पहिला बिग हिट षटकार. 6 धाबेनं संघाची धावसंख्या टोटल आपण पाहायला गेलं तर 12 वरती पोहोचला. आता धर्मावरती पुन्हा एकदा आक्रमण केले जात आहेत. मागील 3 चेंडू आपण पाहिले, 1 षटकार, 1 डॉट बॉल, 1 विकेट. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार टोकलाय प्रदीपनं. लॉंग ऑनच्या वरतून बिग हिट पाठवलाय षटकार. गोलंदाजावरती थोडंसं दडपण. P1चं षटक, पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी तर टास्क सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक. अजून एकदा उडवलाय, नो मॅच स्टँड मध्ये लॉंग ऑफ मध्ये कव्हर केलाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप, बॉल सीमापार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी ठोकलाय. षटकारानंतर हा दमदार चौकार. ती पोहोचली जाते. घरच्या मैदानावरती त्याला खेळ करायचा आहे. पाहुण्या संघाच्या विरोधामध्ये लढला जातोय. शुभमची महत्वाची विकेट आली होती आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये जसा प्रदीप दाखल झाला, गोलंदाजावरती आक्रमण, मिस टायमिंग शॉट, फटका बसलाय, उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक डाऊन द कॅच, पकडलाय, जल संपवलाय. प्रदीपचा खेळ धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला थँक्यू सो मच. जे नौका फलंदाज मैदानावरती दाखल होता. जयवंत जुगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील मॅच मध्ये अपयशी ठरला होता, मात्र या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. असं म्हणतात ना की सध्याच्या घडीला लोक ठासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जयवंत जुगरेला इथून आता चांगला खेळ करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, मात्र या मॅच मध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रेमनं उडवलाय, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला षटकार प्रेमनं ठोकलाय. आजच्या रात्रीमधील बिग हिट षटकार. जिथे आपण पाहतोय डावाची सुरुवात झाली होती. शुभमनं पहिला चेंडू पेस केला होता, षटकार ठोकला होता. प्रेमनं पहिला चेंडू पेस केला, षटकार ठोकला. प्रदीपनं पहिला चेंडू पेस केला होता, त्यानं देखील षटकार ठोकला होता. यावेळी रिव्हर्स अटम स्विच हिट करायचा होता. पॅड वरती चेंडू आदळला जातो. लाऊडली अपील देखील पाहायला मिळतोय. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी.
एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात कन्व्हर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जाईल. 23 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जयवंत जुगरेला त्याच्या बॅटमध्ये धाबा बनल्या जातील का, त्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर लागल्या जातील. संघाचा सिक्सर किंग आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याला ते आता प्रयत्न करावे लागतील. संघ अडचणीमध्ये सापडला. मिस टायमिंग शॉट मिड ऑनला शतरक्षक तैनात द्या. चुका पहा, चुका केल्या जात आहेत मैदानात. दोन धाबा कंप्लीट केल्यात, 25 धाबा बनल्या गेल्यात. जेवणसाठी एक सुवर्ण संधी, एक षटकार जरी ठोकला तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज त्याचे वडीलधारी त्यांच्या माध्यमातून मात्र ते पारितोषिक देण्यात येतील. खेचलाय, समोर उडवलाय, मिड विकेटला बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय, बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये आलाय. जयवंत जुगरेचा पहिला ब्लास्ट षटकार, 6 धाबा. आम्ही उल्लेख केला आणि त्याचनंतर षटकार देखील टोकला. जर खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर मागील मॅच मध्ये अपयशी ठरला होता आणि त्याचनंतर आता मैदानावरती संघ अडचणीमध्ये होता. गोलंदाजावरती आक्रमण करायला सुरुवात केली. पुलरलेनचा बॉल इथून मात्र जर पाहायला गेलो तर बॅटची थोडीशी कडा लागली होती. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इथून पाहावं लागेल मात्र एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 32 या आकड्यावरती पोहोचली जात्या. प्रेमनं देखील एक षटकार लगावलाय. 2 चेंडू पेस केलेत, 7 धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलाय. जयवंत जुगरेनं 3 चेंडू पेस केलेत, 9 चेंडूचं योगदान त्याच्या माध्यमातून राहायला गेलाय. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. जनार्दन या गोलंदाजाला पण पाहतोय, वेग भरपूर पाहतोय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जाते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये जय बोलनाथ गाडेश्वर संघ पोहोचलाय. 32 वरती 2 विकेट. ते आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील जमा केलाय. त्याचे वडीलधारी सीताराम जुगरे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्यांचे सासरे भाऊ अर्थातच नारायणजी भगत या दोघांकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील जमा केलंय. फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला उडवला जातोय. नोमॅन स्टँडला चेंडू लँड होतो. एक सिंगल कंप्लीट. थोडीसं फंबलिंग फिल्डिंग चुका केल्या जात आहेत. एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. मग अशी बाईट देत असताना प्रेमनं देखील सांगितलं होता की 40 प्लस धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आतापर्यंत जर का पाहायला गेलं तर 34 बनल्यात आणि अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. मात्र 5 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील याच्यावरती आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. अगदी गाडेश्वर गावापासून हे मैदान जवळ आहे आणि गाडेश्वर गावामधील अधिक सारे प्रेक्षक वर्ग जमलेत. फटका चांगला, मिस टायमिंग जरूर पाहायला मिळतोय. मात्र शतरक्षक तैनात आहे. तितकंच दमदार शतरक्षक दुसऱ्यासाठी निघालेत. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या. अपघात क्षेत्र, फलंदाज धक्का लागला जातोय. तिसरा प्रेम बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे. तिसरा धक्का लागला जातोय 35 धावसंख्येवरती गाडेश्वर संघाला. तर आपण पाहतोय जयवंत अद्यापर्यंतही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचा विचार केला 5 चेंडूमध्ये 12 धाबींचं योगदान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत जर का पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा या षटकामधील सामना संपला गेला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. धावा खर्च केला त्या षटकामध्ये आतापर्यंत 3. गोलंदाज कल्पेश शेंडे गोलंदाजाच्या माध्यमातून तिसरा चेंडू राहुलसाठी फुलर लेनचा मिस टायमिंग शॉट. शतरक्षक तैनात होता. साधा सोपा झेल होता. झेल सोडल्यानंतर फेकी खराब. बॅकअप मात्र देखील खराब पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी विकेट मिळत होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा पळून काढल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या एक्स्ट्राच धावा आपल्याला पाहायला मिळतात. खर्च केल्या जातात क्षेत्ररक्षण करत असताना. मात्र गावदेवी रानसाई बस संघाच्या माध्यमातून 38 बनल्या गेल्यात. दुसऱ्या फेरीमध्ये देखील ज्या संघाचा हाय स्कोर जास्त धावा बनल्या जातील त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. मागील सामना आपण पाहिला होता ज्यामध्ये गुरु 11 चाफेवाडी संघ आणि त्याच्या विरोधामध्ये धोदानी हा सामना आपण पाहिला होता. त्यामध्ये 34 बनल्या गेल्या होत्या. मात्र या षटकामध्ये या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत 38 बनल्या गेल्यात. समोर केसला बॅटच्या मधोमध फेकून दिलाय लॉंग ऑनला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जयवंत जुगरेचा ब्रँड अब षटकार येतोय. 6 धावा. जे मागील मॅच मध्ये अपयश आला होता. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरार घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. जयवंत जुगरे मागील मॅच मध्ये अपयश आला होता आणि या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी. संघ अडचणीमध्ये होता आणि त्याच्या बॅट मधना मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 44 बनल्यात. 7 मध्ये 18 वरती खेळतोय जयवंत हा फलंदाज. संघाची टोटल धावसंख्या 44. षटकातील अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. गोलंदाज कल्पेश तयार. क्रॉस लाईन फटका सुरेख्या. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. चौकार आलाय. 48 धावा बनल्या गेल्यात. चेंडू आणि उत्तरार्धामध्ये गावदेवी रानसे बस संघाला बनवायच्यात 49 धावा. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू गुरु 11 चाफेवाडी संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल खैरकाठी संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चेक. चला गाडेश्वर संघ आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे बा. खैरकाठी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळ टीम गुरु 11 चापेवाडी संघ. दोन संघांमध्ये युद्ध जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच इथून रंगली जाते. 18 चेंडू आणि आता बनवायचे 49 धाबा. टीम दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची. रानसाहेब या संघाला मैदानाच्या आतमध्ये. चला इथं लगेच टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस लगेच या. इथून लगेच टॉस केला जाईल पहा मैदानाच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करता टॉस केला जाईल. निश्चित आपण पाहतोय एका साईडला टीम चापेवाडी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळ टीम खैरकाठी या दोन संघांमध्ये युद्ध करता लढला जाईल. निश्चित आपल्याला पाहायला मिळते टॉस केला जातोय. बापदेव संघाचा अष्टपैलू खेळाडू अनंता यांच्या पवित्र शोभाताना इथून करता टॉस केला जातोय. इट इज कॉल. टॉस जिंकला जातोय. कौल लागला जातोय. टीम चापेवाडी संघाने इथून टॉस जिंकला गेलाय. डिसाइड टू बॅट फर्स्ट. या सोक्या मॅच संपली का लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा दोन्ही संघ. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाच्या 18 चेंडू आता बनवायच्या टीम दुसऱ्या सत्रामध्ये. आपण जर विचार केला तर रानसाई बस संघाला 49 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू मध्ये 49 धाबा बनल्या जातील का हे देखील प्रेक्षक वर्गांच्या जरूर नजरा लागल्या गेलेत मैदानाच्या आतमध्ये.
18 बॉल 49 धाब्याची गरज आहे. इथून जर जिंकायचं असेल तर टीम आपण जर विचार केला रानसेब या संघाला तर चांगला खेळ करावा लागेल. एखादी पार्टनरशिप क्रिकेटमध्ये बनवणं भरपूर महत्वाचं. इथून मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल. या दोन खेळाडूंना जरूर चांगला खेळ करावा लागेल. चांगले बॅटिंग इथून करता जरूर करावं लागेल. 18 बॉल आणि बनवायचे 49 धाबा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल आज चांगला खेळ इथून करता आणि तो घरच्या मैदानावरती त्यांच्या प्रतिस्पर्धी यजमान संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जे भोलेनाथ गाडेश्वर संघाने त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळतोय टीम रानसाहेब संघ 18 चेंडू आणि बनवायचे 49 धाबा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय आणि त्याच्या सोबतीला सुक्रिया ही जोड चाकली मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक पिबनचं शुभम चौधरी. पहिला चेंडू आपण पाहणार ट्रॅकर चेंडू होता त्यावरती हुक करायचा होता. त्या संदर्भात आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. शेवटे डॉट बॉल खेळतील तेवढ्या फलंदाजावरती प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. चांगले इथून बॅटिंग करावं लागेल. डॉट बॉलला सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या गोलंदाज शुभम चौधरीच्या माध्यमातून. इथून आपण पाहायला गेलं तर पंचांना लाईन चेक केली जात्या. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदम एका दाब्याने सुरुवात इथून करतो मैदानाच्या आतमध्ये राहिलीच गेले. टीम बॅटिंग करत असताना रानसेब आज संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतात. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. गोलंदाज इथून सज्ज शुभम चौधरी. आणखीन एक वाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजी इथून करत राहिली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आला गेला. सलगचे 2 चेंडू इथून मात्र व्हाईट बॉल फेकले गेलेत. गोलंदाज आपण जर विचार केला तर शुभम चौधरी या खेळाडूच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र एका धाब्याला भरपूर महत्व जरूर जाणला जातो. इथून मात्र चांगली गोलंदाजी जरूर करावी लागेल. गोलंदाज सज्जा हो. इथून मात्र खोलवर चेंडू रिलीज केला. क्या बात या जबरदस्त चेंडू इथून रिलीज केला. सलगचे 2 चेंडू वाईट आल्या आणि त्यानंतर डॉट बॉल. चांगला खेळ इथून राहिला जातो शुभम चौधरीच्या माध्यमातून. सातत्याने आज संघ याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना जरूर आपण पाहतो. इथून मात्र प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा या मैदानावरती करत राबला जातोय. टीम जे भोलेनाथ गाडेश्वर संघाचा जरूर आपण पाहतोय. गोलंदाज इथून सज्ज शुभम चौधरी. पटका बसला गेला. लेग स्लिपला शतरक्षक जेवण जुगरीला आपण पाहतो. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. डाऊन द कॅच मोठा धक्का. टीम बॅटिंग करत असताना रानसेब संघाला फलंदाज बाद. तो पहिला करारा झटका लागला गेला टीम बॅटिंग करत असताना रानसेब संघाला. 80 बॉल शिल्लक या षटकातील जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्जा आडव्या बॅटने खेळा हुक केलाय. शतरक्षक तैनात प्रेम बनून जाईल दर्शक. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतोय षटकार. मात्र आल्या सुरुवात आपल्या डाबाची करून देतो फलंदाज कल्पेशनं हा टोकला गेलाय षटकार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज शुभम. इथून मात्र चांगला चेंडू इथून खतर रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं राहील. इथून आपण जर विचार केला 1 तेरा तर 1 मेरा. तुझ्या हातात बॅट तर माझ्या हातात बॉल. तू मला टोकणार तर मी तुला रोखणार असं मैदानाच्या आतमध्ये पाटील घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज इथून सज्जा. आणखीन एक स्लोअर इथून चेंडू. क्या बात या. इथून निश्चित पंचांचा इशारा आला गेला. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इथून इशारा आला गेलाय. इथून निश्चित आपण पालघर संघाची धावा संख्या 9 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेले. 9 धावा धावपलकेवरती इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी
इथून मात्र राहिली सध्या बाईट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र चांगला खेळ, चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. आपण जर विचार केला अद्याप 13 बॉल मध्ये बनवायच्या 40 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीतून सज्ज. पुन्हा टाकल्या चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंगॉलला क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द बार. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम रानसेब संघ जाऊन पोहोचला गेला 10 या अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. बारा चेंडू आणि 39 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या. दुसऱ्या षटकावरती गोलंदाजी मार्क वरती वेगाचा बेदात बादशाह निलेश भगत. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये वेग 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 ह्या बात या चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करत राहिली जात्या. वेगाचा बेदात बादशाह आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी गतीवर स्वार गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश भगतच्या माध्यमातून राहिली जात्या. गोलंदाज तिथून सज्ज निलेश भगत. ओ क्या बात है, चालाकी चालाकी. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. वेगाचा बेदात बादशाह गतीवर स्वार गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश भगत. सलगचे 2 चेंडू डॉट. इथून करता तळे गेले त्या गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल इथून करता जरूर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज इथून सज्ज निलेश. आपराखर बॉल उडवला, पटका पसला गेला. इथून मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाही. इथून 2 धाबा सहज टपून मैदानाच्या आतमध्ये करत राहिल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द बिग धाबा मिळतील या 2 धाब्याच्या साईने संघाची धाबा संख्या टोटल 12 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेली. 12 धाबा धावपलकेवरती इथून करत राहिल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना टीम दुसऱ्या सत्रामध्ये रानसाहेब संघ मैदानाच्या आतमध्ये उरले चेंडू 9 आणि बनवायच्या 37 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 6 षटका टोकावे लागतील 9 बॉल मध्ये. हलक्यातून क्लिक करायचं होते आपण पाहायला गेलं डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात द्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहिलं तर चेंडू उचलली पैकी परत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये करत राहिले गेल्या. एका सिंगलच्या साहाय्याने धाबा संख्येमध्ये बरोबर स्ट्राईक देखील रोटेट झाले. संघाची धाबा संख्या 13 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 8 चेंडू आता बनवायच्या 36 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल आणि बनवायच्या 36 धाबा. इथून खरं तर मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करायच्या. रानसाहेब या संघाला निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप 2026 शानदार पर्व. आपण जर विचार केला तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय राजेंद्र जानूगुडे उर्फ बेल्या ते सध्या करता आपल्यामध्ये नाही आणि त्याच्या नावाला उजाला लागल्याने स्पर्धा त्याचं नाव अमर राहण्यासाठी ही स्पर्धा करता भरवली गेली. आपण पाहला आयोजकांचं मी कौतुक करेन. आपण पाहला गेलं तर मोठी स्पर्धा त्याच्या माध्यमातून करता उपलब्ध करून देण्यात आल्या. आपल्या आदिवासी समाजासाठी आपल्या खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म जरूर आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपरला चकमा देत असताना जरूर आपण पाहायला गेलं बॉल चालला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार सवकार. संख्या टोटल आपण पाहायला गेलं 17 या धावा संख्येवरती धावा संख्या जाऊन पोहोचले गेल्या. उरले चेंडू 7 आता बनवायच्या 32 धाबा. या मात्र चुका सुधाराव्या लागतील. टीम आपण जर विचार केला तर जे बोलनात गाडजर संघाला या चुक्या सुधाराव्या लागतील. आपण जर विचार केला गोलंदाजी चांगले तर गोलंदाजीला क्षेत्ररक्षक साथ देत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज.
खोलला टाकलेला चेंडू, जबरदस्त चेंडू, इथून मात्र पंचांचा इशाराला गेलाय. षटक क्रमांक इथून 2 संपल्या गेल्या. 2 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना टीम रानसाहेब संघ जाऊन पोहोचला गेलाय 17 अंकावरती. लास्ट ऑफ 1 विकेट. जणू आपल्याला पालक गुरु 11 चापेवाडी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी केले. टीम आपण जर विचार केला तर खैरकाठी ज्या संघाची फिल्डिंग असेल आपण तो संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे पा. आपण जर विचार केला तर या स्पर्धेचा आपण जर विचार केला सर्व सामने वेळेवरती उरकले जातात. आपण जर विचार केला तर मोठी स्पर्धा करता जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि ते आपण जर विचार केला सर्व संघ वेळेवरती दाखल झाले. आज तर मी 10 संघाचं कौतुक करेन तर 10 संघ वेळेवरती संघ दाखल झाले. आपण जर विचार केला घड्याळाकडे पाहायला गेलं तर 1 वाजून 22 मिनिटं झालेत. अद्यापर्यंत आपण जर विचार केला अद्यापर्यंत एकच सामना पेंडिंग आहे, 2 सामने पेंडिंग आहेत. जरूर आपल्याला पाहायला आणि चांगली स्पर्धा जरूर आपण पाहायला घेतला तर तरी असणाऱ्या आयोजकांची प्रचंड मेहनत जरूर आपल्याला पाहायला प्रत्येक टीमला वेळेवरती बोलवणं त्या आयोजकांनी करतर बजावलं गेलं. आयोजकांचं मी करतर कौतुक करेन. क्या बात द्या. कोलनाट टाकलेले चेंडू, इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातो. आज तो गोलंदाज ज्याने करतर मागील मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स केल्या होत्या. इथं मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जातो. प्रेमच्या माध्यमातून अपकमिंग यंगस्टार आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून करतर राहिला जातो. उडवलाय, पटका बसला गेलाय. शतरक्षक तैनात, बाक टू बॉलर, विकेटचं बटन. इथून मात्र अजून एक धक्काटे बॅटिंग करत असताना रानसाहेब संघाला फलंदाज बाद. तुझ्या पाया धमाकाही हमारा रहेगा. टीमचे बोलनात गाडीचर संघ जबरदस्त खेळ करत राहायला गेल्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्जा हलक्यात क्लिक करायचं तिथून आपण जर विचार केला तर इथून वाडीवरती चेंडू रिलीज झाला आणि त्याच नंतर आपण पाहायला घेतलं डॉट बॉलची सांगता इथून करता मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. चांगला खेळ इथून मात्र चांगली गोलंदाजी करत राहिले जाते. गोलंदाज आपण जर विचार केला तर प्रेमच्या माध्यमातून गोलंदाज इथून सज्जा. बॅटला थोडासा ब्रश झाला. इथून मात्र बॉल थांबला ना. आउटफील्ड पास या बॉल झाला गोळीच्या वेगानं सीमापार चौकार. टोटल आपण जर विचार केला तर 22 अंकावरती धावा संख्या जाऊन बोल 1 बॉल 27 ची गरज. हलक्यात क्लिक केला जर आपण पाहतो समोर खेचण्याचा प्रयत्न इथून मात्र सामना जिंकला जातो आहे. टीम जय भोलेनाथ गाडीचोर संघ अडलक टीम रानसे बस संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण जर विचार केला तर गाडीचोर संघ सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. ज्यावेळी गाडीचोर संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी करता जबरदस्त बॅटिंग केली होत्या. 8 चेंडूमध्ये तब्बल